नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, 5 मार्च रोजी झालेल्या सकाळचं सत्र म्हणजेच मॉर्निंग सत्र जे ऑलरेडी संपलेलं आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ। तर या सत्रामध्ये आलेले जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रों ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा व आपले या सत्रामध्ये प्रश्न झाले असल्यास काही प्रश्न आम्हाला कळवा, जेणेकरून आपल्या विद्यार्थी बंधू भगिनीला मदत होईल, फायदा होईल। भारताचे 15वे राष्ट्रपती कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू, म्हणजेच भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती होय। राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती हे राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक करतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, बुद्धिमत्ता या घटकामध्ये एक प्रश्न आला होता, 5 × 3 = 40 असं जर असेल तर 7 × 2 = किती। तर कोड लँग्वेजमध्ये असा विचारलेला प्रश्न, यावर आधारित आपण इतर जे सत्रामध्ये परीक्षा ज्यांची आहे त्यांनी तयारी करावी। त्यानंतर पुढचा प्रश्न, वेगळा शब्द ओळखा, दिवस, महिना, तारीख, दिनदर्शिका। तर विद्यार्थी मित्रों, यामध्ये दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, तर ह्या तिन्ही गोष्टी काल दर्शवतात, तर दिनदर्शिका हा वेगळा शब्द होय। असाच एक प्रश्न परत विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रों, वेगळा शब्द ओळखा, कान, नाक, डोळा, दात, हनुवटी। तर यापैकी आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा होता। विद्यार्थी मित्रों, कालच्या दिवसभरात झालेले तिन्ही सत्राचे पेपर तसेच आजचा सकाळचा पेपर यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजेच नॉर्मलायझेशन। तर नॉर्मलायझेशन जे आहे विद्यार्थी मित्रों पूर्णपणे पाळण्यात आलेले आहे। सर्व जे प्रश्न आहेत आपल्याला पॅरलेल असलेले पाहायला मिळतात, म्हणजेच कालच्या तिन्ही सत्रात जे प्रश्न झाले तर ते आपल्याला सोपे ते मध्यम स्वरूपाचा त्याचा स्तर असलेला पाहायला मिळाला। आजच्या पहिल्या सत्रातल्या पेपरचाही स्तर आपल्याला सोपा ते मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळतो, ही आव्हान लक्षात घ्या। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपल्याकडे आजच्या सत्रातील काही प्रश्न असतील, उर्वरित जे 2 सत्र आहेत आजचे 5 तारखेचे, त्याचे आम्हाला प्रश्न नक्कीच सत्र झाल्यानंतर सेंड करा, जेणेकरून ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना आपल्याला ते प्रस्तुत करता येतील, दाखवता येतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आयोडीनच्या कमतरतेने मानवी शरीरात कोणता आजार होतो। तर विद्यार्थी मित्रों, आयोडीनच्या कमतरतेने मानवी शरीरात गलगंड नावाचा आजार होतो। तर विद्यार्थी मित्रों, आयोडीनचा एक आयसोटोप आहे I-131, तर हा वापरल्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला गलगंड दूर करता येतो किंवा दुरुस्त करता येतो। त्यानंतर आजच्या पहिल्या सत्रामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते। तर विद्यार्थी मित्रों याचं उत्तर आहे सहारा वाळवंट। तर सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे, जो प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न जो की सराव प्रश्नपत्रिकेत आपण पाहिलेला आहे, जगात उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात। तर विद्यार्थी मित्रों जपान याचं करेक्ट उत्तर होय। यालाच पॅरलल असणारा प्रश्न विद्यार्थी मित्रों, भारतामध्ये सर्वप्रथम सूर्यकिरणं कोठे पडतात। तर विद्यार्थी मित्रों त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। तर ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी, उगवत्या सूर्याचे राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश हे होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, बुर्ज खलिफा ही इमारत कोठे आहे, तर ती दुबई येथे स्थित आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, एक फुल फॉर्म आपल्याला आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला, तो म्हणजेच CPU चे पूर्ण रूप कोणते, तर कंट्रोल प्रोसेसिंग युनिट इज फुल फॉर्म फॉर CPU। कालच्या परीक्षेतसुद्धा विद्यार्थी मित्रों आपल्याला फुल फॉर्म 2 विचारण्यात आलेले पाहायला मिळाले, ज्यामध्ये ATM ऑटोमेटेड टेलर मशीन हा एक फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला। तर अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा, तसेच आपल्या सत्र झाल्यानंतर जे प्रश्न आपल्या लक्षात राहतील ते नक्कीच आम्हाला पाठवा, जेणेकरून आपण मित्रपरिवारामध्ये ते शेअर करू, त्यांनाही याचा फायदा होईल। तसेच पुढील वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे प्रश्न जे आहेत ते एक मुहूर्तमेढ ठरतात, एक बेस्ट प्लॅटफॉर्म ठरतात। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।